नमस्कार, मी श्रोती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घ्यायचा. सुरुवात करूया सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आलेला आहे त्याबाबतच्या बातम्यांनी. गृह खातं मिळालं तरच शिंदे उपमुख्यमंत्री राहणार. शिंदे गृह खात्यावर अडून बसल्याची सूत्रांची माहिती. गृह खातं न मिळाल्यास शिंदे दुसऱ्याला उपमुख्यमंत्री करण्याची शक्यता. भाजप एकनाथ शिंदेंना गृहमंत्रीपद देण्यास तयार नाही. गृहमंत्रीपदावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच. भाजपकडून शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद आणि केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर. सूत्रांची माहिती. महाराष्ट्राचं नेतृत्व मोदी शहांसमोर मान झुकवून उभं. राज्यात कुणी काय करावं मोदी शहा ठरवतात. मुख्यमंत्रीपदावरून संजय राऊतांची टीका. 5 डिसेंबरला आझाद मैदानावर नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी. TV9 मराठीला खात्रीलायक सूत्रांची माहिती. लवकरच अधिकृत घोषणा. 5 तारखेपर्यंत महायुतीच्या नेत्यांनी राज्य कुणाच्या भरवशावर सोडलं. अंधारेंकडून सवाल करत महायुतीवर निशाणा. तर सरकार भक्कम आणि सक्षम. अंधारेंनी काळजी करू नये. ठाकरेंच्या नेतृत्वात 2 वर्ष जनता वाऱ्यावरच होती. प्रवीण दरेकर यांची अंधारेंसह ठाकरेंवर टीका. फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार. देवेंद्र फडणवीसांच्या नावावर महायुतीच्या बैठकीत शिक्कामोर्तब. सरकारमध्ये सहभागी व्हावं अशी एकनाथ शिंदेंना विनंती केली. आमच्या विनंतीचा शिंदे विचार करतील. शंभूराज देसाई यांची माहिती. पक्ष वाचवण्यासाठी शिंदेंकडे उपमुख्यमंत्री पदाशिवाय दुसरा पर्याय नाही. विजय वडेट्टीवार यांचा निशाणा. तर शिंदेंचा योग्य सन्मान ठेवला जाईल असं दिल्लीतून सांगण्यात आल्याची केसरकरांची माहिती. एकनाथ शिंदे राज्यातच राहणार. गृह खातंही आमच्याकडेच असावं. शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद न स्वीकारल्यास आमच्यातीलच एक जण उपमुख्यमंत्री असणार. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया.